नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. चला पाहूया आज निफ्टी 50ने कुठं आणि कशा प्रकारे कामकाज केलं होतं. आपण काल डिस्कशन केलं होतं बघा, की निफ्टीचं ओपनिंग जर गॅप अपमध्ये होईल किंवा रेंजमध्ये होईल, या दोन गोष्टींवरती आपण एक एक गोष्टींना पाहत होतो आणि मार्केटला थोडंसं बुलिशमध्येच पाहत होतो. हे बघा, मार्केटचं ओपनिंग कुठेतरी साईडवेजमध्ये झालेलं होतं, आहे त्याच भागामध्ये झालेलं होतं. आता इथून काय झालेलं होतं, की डायरेक्टली निगेटिव्ह प्रेशर याच्यामध्ये आलं होतं. आता या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, की मोस्टली होतं काय, की ना का जे काही मेंबर्स असतात किंवा जे काही ट्रेडर्स असतात, हे वेट नाही करत. काय करतात, आले की 9:15, चला 9:15ला मार्केट ओपन झालंय, पहिले एखाद 2-3 सेकंदांमध्येच मार्केटमध्ये ऑर्डर्स घ्यायचा प्रयत्न करतात. ते बघत नाही की प्रेशर ऍक्च्युली कोणत्या बाजूचा क्रिएट होतोय. ते डायरेक्टली जाणार आणि इथे चला मार्केट बुलिश आहे, बुलिश सांगितले बाईंग करायची, जाऊन डायरेक्टली इथे काय करतात, सी बाय करत राहतात. बट झाले काय बघा, सडनली मार्केटमध्ये प्रेशर क्रिएट झाला. पहिल्यांदा मार्केटला एक प्रेशर क्रिएट होऊन द्या, कारण 9:15 मध्ये मार्केट एक वोलटाईल मार्केट असतं. आता या ठिकाणी मार्केट सप्लायच्या ठिकाणी ओपन झालेलं. आता एक 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 गोष्ट मी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो. ज्यावेळी मार्केट तुमचं एक सप्लायच्या ठिकाणी ओपन होत असेल किंवा सप्लाय पासून गॅप अप ओपन होत असेल, आपण या सिच्युएशन बद्दल काल सुद्धा बोललेलो होतो. जर मार्केट गॅप अप मध्ये ओपन होतंय तर मार्केटला पहिल्यांदा खाली येऊ द्या, मार्केटमध्ये रेट पहिल्यांदा डिसाईड होऊ द्या, कारण कोणताही मोठा प्लेयर हायएस्ट प्राइसला बाईंग करण्यात इंटरेस्टेड नसतो. बट एक रिटेल ट्रेडर प्राइसला बघत नाही आणि डायरेक्टली बाईंग करण्याच्या घाईमध्ये डायरेक्टली जाऊन प्राइसला बाईंग करत असतो. तर या गोष्टीच्या मागे कधीच पडायचं नाही. पहिल्यांदा प्राइसला बघत जावा की एक्झॅक्टली कोणत्या स्पॉटमध्ये तुमची प्राइस ट्रेड करते, ती प्राइस महाग आहे की नाही, या गोष्टीला पहिल्यांदा समजून घेत जावा. त्यामुळे आपण या सिच्युएशन वरती काल बोललेलो होतो, जर गॅप अप होतोय तर प्राइसला पहिल्यांदा खाली पडू द्या, प्राइसला पहिल्यांदा स्वस्त होऊ द्या, त्यानंतर बाईंग करायचा प्रयत्न करू. इथे पण तेच झालेलं होतं. मार्केट रेंजमध्ये ओपन झालंय आणि रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर हा जो कालचा क्लोजिंग पॉईंट आहे, या क्लोजिंग पॉईंटला काहीच व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळे होतं काय, की मोस्टली लोक हे समजून घेतात, नाही हा क्लोजिंग पॉईंट आहे, एवढीचा आहे, हा जो गॅप दिसतोय हा गॅप फिल झाला, चला इथून बाईंग करूया, वरती जाऊया ना. या पद्धतीने जायचं नसतं. याच्यामध्ये लोक काय करतात, इथून बाईंग करतात, तर याच्या पद्धतीची अजिबात ऑर्डर्स एक्झिक्यूट करायचे नसतात. त्यामुळे मी काल एक गोष्टीवरती डिस्कशन करत होतो, की 22,875 लेवल या ठिकाणी दिसते बघा, 22,875, जो की इथे एक डिमांड झोन बनलेला होता. आता डिमांड झोन आणि सप्लाय झोन याच्यामध्येही खूप सारे लोक असतात, इथे आल्यानंतर बाईंग करा, इथे आल्यानंतर बाईंग करा ना, असं काही करायचं नसतं. हा जो सप्लाय झोन आहे किंवा हा जो डिमांड झोन आहे, याच्यामध्ये हा एवढा जो काही एरिया आहे, याला आपण इक्विलिब्रियम पॉईंट म्हणतो. आणि या इक्विलिब्रियम पॉईंटमध्ये तुमची जी प्राइस असते, ती प्राइस ही इम्बॅलन्स असते. याच्यामध्ये तुम्हाला प्राइसला कोणत्याही डायरेक्शनला फेकलं जाऊ शकतं, आयदर वरती फेकलं जाऊ शकतं, आयदर खालच्या साईडला फेकलं जाऊ शकतं. ज्यावेळी प्राइस तुमची बॅलन्स्ड होईल, त्या झोनच्या नियर बाय येऊन बॅलन्स केली जाईल, तिथून ऑर्डर्स एक्झिक्यूट होतील, त्यानंतर याच्यामध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करत जावा. या ठिकाणी मी अपडेट केलं होतं आपल्या ग्रुपवरती, की 22,875 एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 22,800च्या सी ला आपण या ठिकाणी बघितलेलं होतं, ज्याची मोमेंटम एक 211 पासून हा मोमेंटम प्रीमियमला बघत होतो. हा मोमेंट आपल्याला 251 पर्यंत मूव्ह करताना आपल्याला या ठिकाणी दिसलं होतं आणि या ठिकाणी एक मस्त असा एक सी साईडचा ट्रेड, जो की आपण या लेवलवरती काल डिस्कशन केलं त्याप्रमाणे एक्झिक्यूट केलेला होता. त्यानंतर या ठिकाणी पण एक ट्रेड आपण एक्झिक्यूट केला होता. जर बघा आता 23,875च्या लेवलचं इथे ब्रेकडाऊन पण झालेला आहे आणि इथे ब्रेकआउट पण झालेला आहे. दोन्ही ठिकाणी ट्रेड केला, या ठिकाणी पण ट्रेड केला आणि या ठिकाणी पण ट्रेड केला. तो ट्रेड कसा एक्झिक्यूट झालेला आहे व्यवस्थित बघून घ्या. प्राइस ज्यावेळी याचा ब्रेकडाऊन करते, त्यानंतर प्राइस तुमची वरच्या बाजूला येते आणि या लेवलला प्राइसने काही कन्फर्मेशन दिलेले होते. आता कन्फर्मेशन्स काय असतात काय नसतात, स्कॅल्पिंग कशी करायची असते, याची एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करतोय. व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे, फक्त हिचा टाइम मी एकतर रात्री तुमच्यासाठी ओपन होऊन जाईल, रिलीज होईल किंवा उद्या सकाळी रिलीज होईल. या ठिकाणी व्यवस्थित बघा की याला कसं डील करायचंय, बारीक बारीक गोष्टी असतात, कसं डील करायचं, काय करायचं, या गोष्टीला त्या व्हिडिओमध्ये बघून टाका आणि त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थित हँडल करता येईल. आता या ठिकाणी पण त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, की इथे पण लोक बाईंग साईडला कशी काय ट्रॅप झाली आणि इथून डाऊन साईडचा एक ट्रेड आपला एक्झिक्यूट झालेला होता. अगेन या ठिकाणी प्राइसने काय केलं होतं, या ठिकाणी ब्रेकआउट केलेलं आहे बघा. आता एकच लेवल मार्केट अप अँड डाऊन करत होती या लेवलला आणि त्यानंतर फायनली या ठिकाणाहून एक बाईंग प्रेशर आपल्याला क्रिएट होताना दिसला आणि बाईंग प्रेशर जसं क्रिएट झाला, त्यानंतर पूर्णपणे प्राइस या सप्लायला आली आणि या सप्लाय पासून प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालेली आहे. उद्याच्या दिवशी आपण बघूया निफ्टी 50 कोणत्या भागामध्ये ट्रेड करू शकतो. आता बघा, काही दिवसांपासून आपण निफ्टी 50ला बघतोय की निफ्टी 50ची ही जी लेवल आहे, म्हणजेच काय की वरती 23,000ची लेवल, आता न्यू लेवल बघा, आपण 23,000च्या लेवलला जे बघत होतो, आता हा एक मार्क करून ठेवूया 23,000ची लेवल. ओके, 23,000ची लेवल. आता हा जो काही एरिया बनलेला आहे वरती, हा सप्लाय झोनचा एरिया असेल आणि हा डिमांड झोनचा एरिया, जो की 22,750चा एरिया.
ते 23,000चा एरिया. हा जो एरिया आहे हा एक रेंज एरिया बनलेला आहे किंवा रेंज बनलेली आहे. याच्यामध्ये वरती जसं मार्केट जातं याच्यामध्ये मार्केटमध्ये सेलर्स 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 अगेन सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं आणि ऍट द एंड पण आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालेलं होता. आणि जसं जसं प्राइस तुमची डिमांड पाशी येते तसं जसं प्राइस मध्ये इथे बाईंग आपल्याला पाहायला मिळते बघा. इथून बाईंग आलेली, इथून बाईंग आलेली, इथून बाईंग आलेली, म्हणजे मार्केटला बायर सुद्धा होल्ड करून आहेत आणि सेलर सुद्धा होल्ड करून आहेत. त्यामुळे या ठिकाणी खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट अशा दोन लेवल बनलेल्या आहेत. या ठिकाणी काय होईल, आयदर मार्केटमध्ये ब्रेकआउट होऊन शॉर्ट कव्हरिंग होईल, आयदर मार्केटमध्ये लॉंग वाइंडिंग होईल. या दोन गोष्टी होऊ शकतात मार्केटमध्ये. आता कोणता प्रेशर याच्यामध्ये एक याला तर मॅटर न्यूज सुद्धा करेल की कोणती न्यूज येईल. एक पॉझिटिव्ह न्यूज आली तर मार्केट वरती ब्रेकआउट करेल किंवा निगेटिव्ह न्यूज आल्यानंतर मार्केट डाऊन साईडला ब्रेक करू शकतं. तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे हा मधला पॅच मार्केटमध्ये अप अँड डाऊन अशा प्रकारचा मिळू शकतो. आता मी तुम्हाला जी व्हिडिओ देईल त्याच्यामध्ये प्रॉपरली गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे जर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन्स मिळत आहेत तर त्याप्रमाणे मार्केटला ट्रेड करायचा प्रयत्न करा. अदरवाईज इथे कन्फर्मेशन मिळत आहेत त्याप्रमाणे मार्केटला डील करायचा प्रयत्न करा. बट याच्यामध्ये अजिबात मार्केटला इथे गेल्यानंतर म्हणजेच हा 23,000चा ब्रेक होण्याच्या अगोदर बाईंगची कोणतीही पोझिशन एक्झिक्यूट करू नका. अदरवाईज याच्या 23,750च्या खाली जोपर्यंत मार्केट प्रॉपरली ब्रेकडाऊन करत नाहीये, लॉंग वाइंडिंग होत नाहीये, तोपर्यंत इथे या भागामध्ये कोणतीही सेलची पोझिशन एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करू नका. नाही तर होतं काय की या लेवलचा ब्रेकडाऊन झालेला आहे त्यामुळे लोक असं कन्सिडर करतात की आता इथून लॉंग वाइंडिंग झाली म्हणून इथे सेलिंग करायचा प्रेशर करतात ना. अशा प्रकारचे सिनारिओ करू नका. आणि मी एक्सपेक्ट करतोय की आत्ताचा जो थर्सडे आहे म्हणजे आपला परवाच्या दिवशी, उद्या वेनसडे आहे आणि परवा थर्सडे आहे, या 2 दिवसामध्ये एक्सपायरी जी असेल ना ती याच्या आतमध्ये केली जाऊ शकते. देयर इज अ हायर पॉसिबिलिटी, असं होऊ शकतं. त्यामुळे बघूया आपण की मार्केट याच्या बाहेर गुरुवारच्या अगोदर निघते की गुरुवारच्या नंतर निघते. जर अगोदर निघालं तर तसं मी अपडेट करून देईल. अदरवाईज तोपर्यंत पूर्ण सिच्युएशन तुमची 23,000 ते 22,750 याच्या आतमध्येच मार्केट तुम्हाला म्हणजेच निफ्टी 50 ट्रेड करताना पाहायला मिळू शकतं. बँक निफ्टी बद्दल आपण बोलूया. बँक निफ्टीमध्ये काय चाललंय. बँक निफ्टीमध्ये पण काही वेगळा असा सिनारिओ नाहीये. बँक निफ्टीला जरी आपण पाहतोय तर बँक निफ्टीमध्ये बघा की 49,400 ची लेवल आहे अपसाईडला, म्हणजे 49,322 ची लेवल इथे हायएस्ट पॉईंट मिळालेला आहे. आणि डाऊन साईडला पाहतोय तर 48,450 या दोन लेवल बनलेले आहे. या दोन लेवलच्या मध्येच तुमची बँक निफ्टी सुद्धा रेंजमध्ये गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी मार्केट अशा प्रकारचा सिनारिओ करतोय आज. आणि कालच्या ज्या लेवल बद्दल आपण बोलत होतो बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, प्राइसने हा जी लेवल होती इथून जे बाईंग आपल्याला आपण बोलत होतो की इथून बाईंग येऊ शकते, म्हणजे 49,000च्या लेवल पासून बाईंग येऊ शकते. थोडंसं मॅनिप्युलेशन या खालच्या भागात झालेलं आहे. म्हणजे हा जो प्रेशर आलेला होता डाऊन साईडचा प्रेशर, या डाऊन साईडच्या प्रेशरच्या अगेन्स्ट ते बायर्स आलेले आहेत. प्राइसला थोडंसं उचललेलं आहे पण बायर्सनी पण टोटली होल्ड असं ठेवलेलं आहे आणि पूर्ण प्राइस तुमची रेंजमध्ये गेलेली आहे. त्यामुळे आपण बँक निफ्टीला तोपर्यंतच रेंजमध्ये बघतोय जोपर्यंत 49,300 ते खाली 48 2 मिनिटात खालच्या बाजूला 48,450 या पूर्ण रेंजच्या आतमध्ये आपण मार्केटला टोटली बघतो. ही रेंज जर बघितली तर ही रेंज टोटल आपल्याला बँक निफ्टीची ऑलमोस्ट एक 860 पॉईंटची रेंज आहे. या 860 पॉईंटच्या रेंजच्या आतमध्येच बँक निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसेल. याच्या बाहेर निघेल आणि जनरली मी एक्सपेक्ट करतो निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, यांना मी या रेंजच्या बाहेर म्हणजेच अप साईडलाच ब्रेक मी एक्सपेक्ट करतोय. बट मार्केट वेट करतंय, काही न्यूज असेल किंवा काही गोष्टी असेल यांच्या कन्फर्मेशनची वाट पाहते. जसं कन्फर्मेशन मिळेल मार्केट सडनली या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करून वरती शॉर्ट कव्हरिंग करून एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला दाखवू शकतो. कारण आपण गेल्या काही दिवसांपासून असेल किंवा काही महिन्यांपासून असेल मार्केट कन्सिस्टंटली डाऊनफॉल करताना दिसते. आणि या डाऊनफॉलमध्ये आपण जर मंथली पाहतोय किंवा आपण मंथलीमध्ये तर एकही कॅन्डल आपल्याला काहीतरी 4 महिने झालेले आणि हा 5वा महिना चाललेला आहे. कंटिन्युअस 5व्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी पाहायला मिळतीये. सो कुठेतरी मी एक्सपेक्ट करेल की येणारा जो महिना आहे तो कुठेतरी चांगला राहावा आणि येणाऱ्या महिन्यामध्ये कुठेतरी मार्केटने ग्रीन कॅन्डल क्लोज करावी असं एक एक्सपेक्टेशन राहील मार्केटमध्ये. बट मॅटर करतो की न्यूज जी आहे या गोष्टीला जरा जरी एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर ही निगेटिव्ह न्यूज अगेन मार्केटमध्ये सेम प्रेशर क्रिएट करू शकते आणि या येणाऱ्या 5व्या महिन्याची कॅन्डल सुद्धा निगेटिव्ह म्हणजेच रेडमध्ये क्लोज होऊ शकते. सो लेट्स सी काय होत आहे, न्यूज असेल किंवा काही गोष्टी असतील कशा घडतात. बट प्रायमरी लेवलला, इनिशियल लेवलला तरी मार्केटने इथून एक शॉर्ट कव्हरिंग करणं गरजेचं आहे. बाकीच्या लेवल्स जशा मी येतील त्या पद्धतीने तुम्हाला कळवत राहील.
धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा.